महत्त्वाची बातमी आहे। रुपाली ठोंबरे पाटील यांची प्रवक्तेपदावरून उचलबांगडी झालेली आहे। राष्ट्रवादीकडून नवीन प्रवक्त्यांची यादी ही जाहीर झाली आहे। यामध्ये हेमलता पाटील, प्रतिभा शिंदेंची प्रवक्तेपदी नियुक्ती आहे। 16 प्रवक्त्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि यातून रुपाली ठोंबरे पाटील यांचं नाव मात्र वगळण्यात आलंय। अधिक माहिती घेऊया आपल्या प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांच्याकडून। अमोल, रुपाली वर्सेस रुपाली वाद भोवला? नक्कीच तसंच म्हणावं लागणार आहे। रुपाली पाटील यांना हा वाद भोवलेला आहे आणि प्रवक्तेपद त्यांच्याकडून काढून घेण्यात आलेलं आहे। आपण पाहतोय की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बाजू रुपाली पाटील या नेहमी आक्रमकपणे मांडत होत्या। याच मध्ये ते रुपाली चाकणकर यांच्या विरोधात सुद्धा सातत्याने विरोधात बोलत होत्या आणि काही दिवसांपूर्वीच त्यांना पक्षाकडून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलेली आहे। 7 दिवसांचा अवधी आहे, मात्र त्याआधीच रुपाली पाटील यांचं मात्र प्रवक्तेपद काढून घेण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे कुठेतरी रुपाली पाटील यांना अप्रत्यक्षपणे पक्षाकडून इशारा देण्यात आलेला आहे। नवीन प्रवक्तेपदाची यादी सुद्धा यामध्ये जाहीर करण्यात आलेली आहे। त्यामध्ये हेमलता पाटील यांना सुद्धा प्रवक्तेपदाची जबाबदारी देण्यात आलेली आहे। पण आक्रमक म्हणून ज्या रुपाली पाटलांची ओळख आपल्याला राज्यभरामध्ये माहिती आहे, त्यांचं प्रवक्तेपद काढून घेण्यात आलेलं आहे। कुठेतरी रुपाली चाकणकर यांच्या विरोधातला त्यांचा जो सूर होता त्याला कुठेतरी आता पक्षाकडून ही कारवाई करण्यात आल्याचं पाहायला मिळतंय आणि 7 दिवसामध्ये त्यांना जो काही खुलासा द्यायचा आहे त्यावर त्या खुलासा काय देतात हे पाहणं महत्वाचं असणारच आहे। मात्र त्याआधी प्रवक्तेपद मात्र रुपाली पाटील यांच्याकडून पक्षाने काढून घेतलेलं आहे। अगदी अमोल, खरं तर जो उल्लेख तुम्ही या ठिकाणी केलात की 7 दिवसांचा खुलासा, 7 दिवसात खुलासा देण्याची खरं तर मागणी रुपाली ठोंबरे पाटील यांच्याकडे करण्यात आलेली होती। शुक्रवारी खरं तर ही नोटीस बजावलेली होती, गुरुवारी रात्री उशिरा पण म्हणूया, जी गुरुवारी 7 दिवस पूर्ण होत आहेत। त्यापूर्वीच ही उचलबांगडी होताना दिसतीये, त्यामुळे तो खुलासा, ते स्पष्टीकरण आता यापुढे निरर्थक असेल का? अर्थ लावायचा? खरं तर रुपाली पाटीलच याबद्दलची त्यांची काय भूमिका असेल ते स्पष्ट करतील। पण किती वेगवान पद्धतीने पक्षाकडून रुपाली पाटील यांच्यावर ही कारवाई अप्रत्यक्षपणे करण्यात आलेली आहे। एक प्रकारचा सूचक इशारा त्यांना यामधून देण्यात आलेला आहे। अमोल, माफ करा, काही सेकंद तुम्हाला थांबवते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।